हॅलो गाईज, मी अनुजा. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही? आय होप मस्तच असणार. तर आम्ही ना परत त्याच गार्डन आलो, बर्ड व्हॅलीला. तर बोटिंगमध्ये बसणार आहेत. म्हणजे हे गार्डन तुम्ही अगोदर पण बघितले, पण बोटिंगमध्ये बसलेलं नाही बघितले. तर तिथेच निघालो आहे आणि आज पण फर्स्ट टाईम बसणार आहे. तर नक्कीच ब्लॉग कंटिन्यू करा आणि कसं होतं काय, थोडीशी शॉपिंग पण करायची, ती एंडिंगला बघायला मिळणार आहे. तर नक्कीच कंटिन्यू करा. तर चला. हो, इथं जायला आपण वेगळं तिकीट काढावं लागेल. चला. पप्पा गेला. आणि बोटिंगमध्ये बसायला ना आम्ही खास करून अद्विकसाठी आलो होतो, कारण त्याची पहिली रिॲक्शन ना आम्हाला कॅमेरामध्ये कॅप्चर करायची, त्याच्यामुळे. हो, मोठं होत आहे त्याला. हो, मोठं होते त्याला. ह्याच्यापेक्षा छोटं कुठून काढू? हे बघा. नाही, हे मला येईल. आदवी इकडे या. ओ, तिला अजून बघा ना. हे घ्या ना आर्मीवालं. ते मोठे का छोटे आहे? हे मला वाटतं हे लहान आहे. जाईल आपण. ओ, का त्याने काढलं. मग मी पण सेमच घेते. हे नको मला. हे सेम घेते हे. आणि माझी बॅग पण आतमध्ये. ओ, त्याने काढलं ते. ओ, बदक. चू 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 चू. बगळ आहे ना ही? बगळाच ना, बदक थोडी. चू 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 चू. चिव मन माझा वाघ आहे. चला. वाव, किती छान ओरडते ती. तर बसल ना. कसलं काय बसलं बघ. हे दाखवची. हो, त्याला घेऊन बसा तुम्ही. एकदा फ्लिप काय जागे. वाव. उभं राहू दे अद्विक. आणि सनसेट वगैरे पण बघू शकता, खूप मस्त आला होता. आणि या माझ्या पिल्लाने एवढं सगळं पाणी पहिल्यांदा बघितलं होतं आणि बोटिंग मध्ये तो पहिल्यांदा बसला होता. म्हणजे एवढ्या सगळ्या पाण्याच्या मध्ये तो पहिल्यांदा आला होता, त्याच्यामुळे तो इकडून तिकडे बघत होता. म्हणजे त्याची रिॲक्शन खूप मस्त होती. म्हणजे शॉकिंग होऊन बघत होता. आम्हाला माहिती होती त्याची रिॲक्शन काय असेल, पण एन्जॉय त्याच्यासोबत आपण पण छान असं एन्जॉय करायचं असं आम्ही ठरवलेलं आहे. आणि सगळ्या गोष्टी आम्ही एन्जॉय करतो. तर मस्त अशी त्याची ना क्यूट अशी रिॲक्शन ना कॅप्चर झालेली आहे.
नको बोलते नको. मस्त वाटते. छान वाटते. ओ हे नव्हतं पहिलं, आता केलंय. हा आता आम्ही निघाले. हरकत ना हो, संध्याकाळी टाकलं तर कसलं भारी दिसत. काय नेहरू नगरला हा डायनासोर गार्डन. हो तिथे लाईटिंग होती 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 होती. आपण फोटोशूट केलेलं इकडे व्हिडिओ ब्लॉगिंग करतो. तर फायनली आता आम्ही गार्डनमधून आलेलो आहेत आणि आता आम्ही निघालो शॉपिंग करायला. आद्विकला कपडे वगैरे बघायचेत. घ्यायचं अजून काही नक्की नाही आहे, पण बघूया म्हटलं मनासारखे भेटले तर घेणार आहे. आणि मला पण काही गोष्टी घ्यायच्या आहेत, तर त्यासाठीच आता आम्ही निघालो. तर बघूया काय काय खरेदी होती, कसा ब्लॉग होतो. तर नक्कीच कंटिन्यू करा आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला खरेदी वगैरे सगळं दाखवणार आहे. तर कंटिन्यू करा ब्लॉग. आद्विक आद्विक खादी मे एवढंसं लेकराचं खादीत देते का बरं? बरं आहे की. टाक लागला की हे संपलं, सुपला शाळा. मग घ्यायचं का नको? त्याला त्या ह्याने धुवायला लागतं. आलं. हां चल चल. आला काय हे बाहेर चाललो आम्ही बस तिथं. बघा ती लपणं तर बघा की. चल ये जातो आम्ही, जातो बघ. नाही जातो. आद्विक चल. ये हे बघ, हे बघ येत आहे का? येत आहे ना, हे बस ना बरोबर येते. आणि हे माझं पिल्लू ना नुसतं इकडून तिकडे पळत होतं. त्याला कपड्याचं काही घेणं देणं नव्हतं, फक्त त्याला खेळायचं होतं. खूप एन्जॉय करत होता. त्याच्यानंतर नाही मुलींचे कपडे वाव एवढे छान ना, म्हणजे मस्तच. खूप छान असतात बरं का मुलींचे कपडे. त्याच्यानंतर मग मी गेले होते ज्वेलरी शॉपमध्ये, कारण मला काही गोष्टी घ्यायच्या होत्या. आता त्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच. आणि आम्ही काय घेतलं काय नाही ते तर तुम्हाला एंडिंगमध्ये बघायला मिळेलच. तर हे हॅलो गाईज, तर कालचा तुम्ही ब्लॉग बघितलाच की आम्ही फिरायला वगैरे गेलो होतो. तर काल काय ब्लॉग घेतला नाही, कारण काय खरेदी केली काय ते तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, कारण मी तसं ब्लॉग मध्ये बोलले होते. मग काल ब्लॉग घेतला नाही, म्हटलं चला आज घेऊया. आणि तुम्ही म्हणत असाल की काल एवढा मेकअप केला होता आणि आज अशी. मला घरी बसून ना म्हणजे असं मेकअप करायला ना कंटाळा येतो. कंटाळा म्हणजे मला असं ऐकायला आवडत नाही की घरी बसून काय मेकअप करायचा आहे. आणि बरोबर आहे, घरी बसून काय मेकअप करायचा, त्याच्यामुळे नाही. पण बाहेर जाताना मी मस्त परफेक्ट असं मेकअप करून जाते किंवा रेडी होऊन जाते. कारण मला ना घरामध्ये म्हणजे कारण मला ना बाहेर असं बिघडलेल्या अवतारात जावं असं वाटत नाही, घरातून बाहेरच निघावं असं वाटत नाही. तर छान अशी काल रेडी झाले होते. आज एकदम साधी सिंपल आहे. तर तुम्हाला खरेदी केलेली बघायची होती ना, त्याच्यामुळे आज परत ब्लॉग स्टार्ट केलाय. स्टार्ट म्हणजे कालच स्टार्ट झालाय, पण फक्त खरेदी दाखवायची. तर म्हटलं चला दाखवून घेऊया. जास्त काय खरेदी केली नाही, मी मिनी ब्लॉग मध्ये पण सांगितलंय. पण जेवढी काय खरेदी केली आहे तेवढी म्हटलं दाखवावं. तर हे माझं जुनं मंगळसूत्र, जे की ना खूप छान आहे, मला खूप आवडतं. पण हे थोडंसं असं ना काळं पडलंय बघा, दिसत असेल तुम्हाला. याच्यात आणि याच्यात ना फरक दिसतच असेल. म्हणजे हे ना याची काळजी घ्यावी लागते आणि ती मी काळजी घेतली नाही, त्याच्यामुळे ह्याचे ना असे 12 वाजलेत. पण जाऊ द्या, मी दुसरं पण आणलंय, कारण मला असले मंगळसूत्र ना खूप आवडतात. त्याच्यामुळे दुसरं पण लगेच घेऊन आले मी, कारण चेन पडत नाही ना मंगळसूत्र. एखादं तरी छान असावं. भरपूर असे माझ्याकडे मंगळसूत्र आहेत, पण त्यातलंच हे पण एक नवीन ऍड झालंय त्याच्यामध्ये. तर हे बघा, याचं आणि त्याचं थोडंसं पॅन्डेंट ना चेंज आहे. चेंज म्हणजे बऱ्यापैकी असं चेंज आहे, म्हणजे छान आहे, नाजूक असं आहे. हे जरा भरीव होतं आणि हे जे आणलं होतं ना हे जे आत्ता आणले ना ते नाजूक आहे आणि हे थोडंसं असं भरीव आहे. फरक तर तुम्हाला दिसतच असेल. पण हे आत्ताच आणलेलं छान दिसतंय, म्हणजे छान वाटतंय, कारण नवीन आहे ना त्याच्यामुळे छान वाटणारच ते. आणि मला आवडले खास करून, म्हणजे भरपूर असे तिथे कलेक्शन होते, पण हेच मला खूप आवडलं, त्याच्यामुळे हेच घेतलं. कारण याचं पॅन्डेंट खास करून मला आवडलं, म्हणजे छान वाटतंय हे. तर हे घेतले. आणि तुम्ही म्हणत असाल एवढीच बाहेर जाऊन शॉपिंग केली आहे, तर एवढीच नाही, भरपूर अशी शॉपिंग केली आहे. फक्त एवढंच की बाहेरून नाही केली आहे, ऑनलाईन पण केली आहे, त्याच्यामुळे ते एवढंच दिसतंय. आता ऑनलाईन पण काही गोष्टी मागवल्यात ज्या की मला ऑफलाईन आवडल्या नाही ना, त्या मी ऑनलाईन पण मागवल्यात.
तर त्या पण येतीलच, कारण ऑफलाईन त्या डिझाईन वगैरे नव्हत्या. कारण मला ना दुकानामध्ये डिझाईन वगैरे आवडल्या, म्हणजे काय म्हणतात, दुकानामध्ये ना मला भरपूर अशा गोष्टी घ्यायच्या होत्या, त्या डिझाईन आवडल्या नाही किंवा काय, त्याच्यामुळे काय गोष्टी ना मी ऑनलाईन मागवल्या. त्या तुम्हाला हळूहळू व्हिडिओमध्ये दिसतीलच, मिनी ब्लॉगमध्ये काय काय मागवलंय काय काय नाही. आणि ऑफलाईन मी एवढंच घेतलंय कारण याची प्राइस ऑनलाईन खूप महाग होती, खूप म्हणजे जास्त नव्हती पण होती. तर म्हटलं चला स्वस्तात जिथे भेटतंय तिथे आपण तर 100% घेणार, कोणाचंही तसंच असतं. तर हे बघा, हे इयर कप्स घेतलेत, एवढे छान वाटतात ना, म्हणजे भरपूर दिवसापासून घ्यायचे होते तर फायनली घेतलेत आणि ते माझ्या कानात खूप सुंदर दिसतात. एकदम साधी सिंपल आत्ता सध्या आहे मी, पण हे इयर कप्स मुळे ना खूप छान असा लुक येतो बरं का चेहऱ्याला, म्हणजे मस्त वाटतात. तर हे माझ्या सासूबाईंना तर खास करून खूप आवडलं. म्हणजे माझ्या सासूबाई पण मला म्हटल्या की तुला हे सगळं कुठून भेटतं आणि कुठून घेऊन येते, कारण त्यांना ना, म्हणजे त्यांना माहिती आहे अनुजा गेली ना बाहेर की काहीतरी वेगळं घेऊन येते आणि मला ते वेगळंच असं वेअर करायला खूप आवडतं छान असं. तर भरपूर अशा गोष्टी ना मी ऑनलाईन पण मागवल्यात, त्याच्या लिंक वगैरे पण देईल मी नक्कीच, ते पण तुम्ही परचेस करू शकता. कारण मी ना सगळ्यांपेक्षा वेगळं शोधण्याचा प्रयत्न करते, त्याच्यामुळे छानच असतं ते. तर छान आहे हे, मस्त असं मला आवडलं. आणि झालं बघा, एवढंच माझी शॉपिंग होती त्या दिवशीची. आणि मग माझ्या पिल्लाला कपडे घेतलेत. तर हे माझ्या वाघाचे कपडे, जे की त्याला आम्ही जयंतीसाठी घेऊन आलोय. त्याला कुर्ता वगैरे आहे, पण म्हणतात ना हाऊस किती, त्याला कपडे घेऊन किती नको असं तर आमच्या दोघांना होतं. तर आणलंय एक व्हाईट कलरचं शर्ट आणलंय. आता हे ब्राईटनेसमुळे ना चमकत असणार 100%. तर हे व्हाईट कलरचं शर्ट साधं सिंपल आहे, मुलांचे कपडे एवढे काय खास नसतात पण ठीक आहे. आणि हे त्याच्या पप्पाच्या चॉईसचं शर्ट, म्हणजे छान आहे आणि त्याला छान पण दिसतात बरं का असे कपडे, युनिक. म्हणजे काय म्हणतात ते, मला जसं वेगवेगळं वेअर करायला आवडतं तसं माझ्या पिल्लाला पण छान असं नवीन वेअर करायला मला खूप आवडतं. आणि त्याच्यावरती ही एक पॅन्ट छान अशी. आता हे काय कपडे दाखवायचे काय याचे हे नाहीयेत, म्हणजे काय म्हणतात, तुम्ही म्हणत असाल कपडे काय दाखवते, आता भरपूर जणांना प्रश्न पडतो ना खरेदी काय केली. तर माझी छोटीशी अशी खरेदी होती आणि तीच खरेदी करायला मी गेले होते, पण त्या खरेदीसाठी कमीत कमी मला 2 तास गेले. कारण अद्वीचे कपडे ना आम्हाला पाहिजे तसे भेटत नाहीत, यांना पण आणि मला पण. म्हणजे आमची चॉईस अशी वेगळी आहे ना, जोवर ते कपडे आवडणार नाहीत ना तोवर घ्यायचेच ना. मग ते 50 दुकानं फिरून जरी झाले ना तरी पण चालेल, पण थोडंसं असं फिरून वगैरेच घ्यायचं. कारण त्याला ते छान पण दिसलं पाहिजे ना, आपण पैशासारखे पैसे देणार आणि काही पण उचलून आणलं म्हणल्यावरती नाही, ते नाही आवडत. त्याच्यामुळे मग जे आवडते तेच घ्यायचं. मग तसंच हे माझ्या मंगळसूत्रामध्ये पण भरपूर असं कन्फ्युजन झालं होतं, पण हे फायनली मला आवडलं. आता बघू ह्याला, म्हणजे त्यांनी सांगतात देतानाच की तुम्ही याला व्यवस्थित ठेवा किंवा म्हणजे खूप काळजी घ्यायला सांगतात त्यांनी, पण आपलं कसं असतं ना, घेतलं की द्या ठेवून, मग ते त्याची पार हे होऊन जातं. त्याच्यामुळे ते काळजी घ्यावीच लागते. तर अशी काय माझी छोटी अशी शॉपिंग होती. आवडली असेल तुम्हाला, लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर खरंच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, म्हणजे माझे असेच नवनवीन ब्लॉग ना तुमच्यापर्यंत येतील. आणि थँक्यू, तुमच्या सपोर्टमुळेच ना खरंच म्हणजे खूप असं खुशी होती किंवा सगळ्या गोष्टींना मी करू शकते. कारण तुमचा सपोर्ट आणि कमेंट एवढ्या छान येतात ना, त्या कमेंट वाचून एवढं मनाला शांती भेटते, खरंच खूप छान वाटतं. तर नक्की चॅनलवरती नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे असे सगळे नवनवीन ब्लॉग व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.